ठाणे शहर कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष मनोज वैद्य यांच्या संकल्पनेतून मराठी साहित्याची आणि साहित्यिकांची नव्या पिढीला ओळख व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरमधील विष्णुबाग येथे साहित्य अकादमी उद्यान साकारण्यात आले। रोटरी क्लब बदलापूरचे अध्यक्ष रोहन कुलकर्णी, सचिन रसाळ आणि कोमसाप ठाणे शहर शाखेच्या सदस्यांच्या उपस्थितीत या उद्यानात साहित्य अकादमीच्या पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या नावाने 10 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। त्यावेळी बोलताना रोहन कुलकर्णी यांनी कोमसाप ठाणे शहर शाखा राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले। नुसतीच झाडे न लावता त्यांचे पालकत्व घेऊन संगोपन करावे आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी या 10 झाडांचे पालकत्व घेत असल्याचे सांगितले। आपले मनोगत व्यक्त करत असताना सचिन रसाळ यांनी मराठी भाषा नाहीशी होत असल्याची खंत व्यक्त केली। हल्लीचे पालकच आपल्या मुलांना मराठी शाळेत घालण्यास घाबरतात, इतकी मराठी भाषेची दयनीय अवस्था आहे। या परिस्थितीत मराठी भाषेसाठी काम करत असलेल्या कोमसाप ठाणे शहर शाखेचा आम्हाला अभिमान असून अशा साहित्यिक कार्यात रोटरी क्लबचे सहकार्य नेहमीच लाभले असे सांगितले। कोमसाप ठाणे शहराच्या वतीने महिला प्रमुख डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले। सहकार्य मिळत आहे अशासाठी किती जागा वृक्षारोपण केल्यानंतर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ती झाडांकडे देखरेख करता येते, तिचं लक्ष द्यायला हवं। आणि अशी 2 वर्षाची झाडं ही बदामाची तुम्ही दिसाल तुम्हाला ते एंट्रीला ती, आणि कदंबाची झाडं ती 4 वर्षाची झालेली आहे। पण ती झाडं नुसती मी काय माझं म्हणण्याचं उद्दिष्ट आमचं सगळ्यांचं एकच आहे, भले 5 झाडं लावू पण ती 5 झाडं सुंदररित्या जगू, छानपैकी जगू। नुसती 100 झाडं घेऊन लावायची आणि तिथे फोटो काढायचे आणि त्याकडे परत ढुंकूनही बघायचं नाही। जसं आपण अन्न पाणी रोज घेतो तसं त्यांनाही ते लागतंच, ते तर मागत नाहीत, पण न मागता त्यांना दिल्यानंतर ते एवढी सुंदर छाया आपल्याला देतात तर त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही। आणि आज प्रत्येकाला माहिती की झाडांची प्रत्येकाला गरज आहे। या संयुक्त विद्यमाने तुम्ही इथे आलात त्यामुळे आज हा कार्यक्रम आम्हाला अजून शोभा आली आमच्या कार्यक्रमाला आणि आम्हाला देखील हुरूप आला। आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की वर्षभर आम्हाला मी मनोज सरांशी बोललोय की आमचे साहित्यिक लुप्त झाल्यासारखेच झाले। काही ठराविक लोकच वाचन करतात, काही ठराविक लोकच त्यांच्याविषयी बोलत आहेत, पण इतर आता 2 वर्षाचा मुलगा आला तर बाबा बाबा ब्लँक फुट का असं ते जॉनी जॉनी यस पप्पाही चालू होतं। आणि आमच्या मराठी एवढं सुंदर असून सुद्धा ते आम्ही मुलांना सांगत नाही किंवा आमचे पालक वर्ग घाबरतात मुलांना मराठी शाळेत टाकायला। आज हा वर्षभर आपण साहित्यिकेच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानं म्हणा किंवा छानपैकी कविता म्हणा असे कार्यक्रम आम्ही रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या माध्यमातून वर्षभर बदलापूरमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय। यावर्षी 2024-25च्या अध्यक्ष आहेत रोहन कुलकर्णी, गेल्या वर्षी मी अध्यक्ष होतो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे सगळं काम करतोय। मी रोहन कुलकर्णींना देखील सांगतो की त्यांनी 2 शब्द बोलावे। धन्यवाद। नमस्कार, मी रोहन कुलकर्णी, कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हे साहित्य अकादमी उद्यान हा कन्सेप्ट यावर्षी आम्ही केला आहे। अनेक संस्था वृक्षारोपण करत असतात, पण जसं सचिन सरांनी सांगितलं तसं आम्ही यावेळेस या कन्सेप्टला साहित्याची जोड देण्यासाठी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला। जे साहित्यिक आहेत त्यांची आम्ही नावं प्रत्येक झाडांना असं देऊन त्यांना एक आदर दाखवावा या कन्सेप्ट खाली हे आम्ही उद्यान बनवतोय आणि त्याची काळजी घेण्याचं काम सचिन रसाळ यांनी स्वीकारलंय। तसं त्यांनी याच्या पहिले सुद्धा जी झाडं आम्ही इकडे लावली आहेत त्यांचे म्हणजे आता 1-2-3 वर्षात वृक्षामध्ये रूपांतर होईल या पद्धतीने त्यांनी त्याची काळजी घेतली। आणि आता हे उद्यान पण आम्ही 1 वर्षाने दाखवण्याचा प्रयत्न करू की हे किती चांगल्या प्रकारे भले 20 झाडं लावू पण किती चांगल्या प्रकारे आम्ही त्याचं जोपासना करतो हे आम्ही 1 वर्षाने तुम्हाला नक्कीच दाखवू। थँक्यू। मी कोकण मराठी साहित्य परिषदेची महिला विभाग प्रमुख। आज विष्णुबाग या रम्य ठिकाणी रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी आणि कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करतोय। यात एज ग्रुप बघितला तर अगदी 8वीतल्या रुद्रपासून तर 70-80 वर्षाच्या व्यक्तींपर्यंत माणसं सामील झाले। याचाच अर्थ की वृक्षारोपणाचा जे महत्व आहे ते सगळ्या पिढ्यांना किती महत्वाचं आहे। आणि या व्हिजिटच्या निमित्ताने फक्त मजा नाही तर मजेबरोबर आम्ही काहीतरी सामाजिक बांधिलकी पण जपतो हे आपण त्यातनं दाखवतोय। आणि आम्ही आज वृक्ष लावून जाणार, पण खरं
त्याचे पालकत्व आपण रसाळ सरांकडे देऊन जाणार आहोत की कदाचित त्या निमित्ताने आमचं बाळ आता केवढं मोठं झालंय हे बघायला आम्हाला वारंवार इथे जसं आई वडील आपल्या बालकाची काळजी घेतात त्या निमित्ताने तुमच्या विष्णूबागेला आमच्या वारंवार भेटी होत राहतील. आणि एका साहित्यिक उपक्रमाला तुम्ही जो सहकार्य करताय त्याचंही खरं कौतुक, कारण तुम्ही मुळात स्वतः रसिक असल्यामुळे ते सगळं जमतंय. व्यावसायिक असणं आणि रसिक असणं या दोन्ही गोष्टी फार वेगळ्या असतात आणि ते सगळं तुम्ही करताय. आणि मला वाटतं आमची दुसरी खेप आहे इथे येण्याची. जर तुम्ही असे छान छान उपक्रम आमच्यासाठी आयोजित कराल तर आमचे पाय पुन्हा पुन्हा इकडे वळतील. आज दिवसभर आम्ही मजा करणार आहोत, दुसऱ्या सत्रात तुम्हाला ऐकायचंच आम्हाला. धन्यवाद.